सगळे कामाची सुरुवात पण झालेली आहे. इथं पहिला हॉरिझॉन्टल ड्रेसिंग लावलेली आहे. टाका मारत आहे तिथे सुद्धा. त्यापैकी 4 फुटावरती असे हॉरिझॉन्टल ड्रेसिंग मारणार आहे, पूर्णपणे पॅक करून घेणार आहे. काल महानगरपालिकेने एवढा पॅच कॉन्क्रीट केला होता, त्याच्या शेकिंग चालू आहे. पण त्याला क्युरिंग व्हायला पाहिजे होती, त्यांच्याही क्युरिंग नाही झालेली. फक्त लेबर कॉन्ट्रॅक्टर त्याचे मटेरियल घेऊन जात आहेत. सरकारी काम आहे शेवटी. हॉरिझॉन्टल सपोर्ट जे बोलत होते हेच ते हॉरिझॉन्टल सपोर्ट. त्याला पर्लिन किंवा हॉरिझॉन्टल ब्रेसिंग असे म्हणतात. पूर्ण 30 फूट असणार आहे, पूर्ण 25 फूट आहे. आणि त्याच्यावरती एक्सटेंड केलेले 5 फुटाचे पाईप आहेत. सगळे थ्रूआउट सगळ्या चॅनलला लावलेले आहेत. इथं नेट राहील. भविष्याची बिल्डिंगच्या कामावरती वाढेल, त्यावेळेला खाली जे काही कचरा पडेल तो त्या नेटवरती अटकून राहील. ते सराउंडिंगला जे कोणी वॉक करत असेल, ते चालत असेल, त्यांना कोणी काय पडणार नाही, त्यांच्यावरती काय पडणार. आपलं एवढं काम झालेलं आहे आता सकाळपासून. एवढं काम संपलेलं आहे. ड्रेसिंग सपोर्ट एवढं लावून झालेलं आहे. हा थोडा कर्विंग पोर्शन असल्यामुळे थोडंसं पाईप बेंड करायला टाइम घेतो. बघूया किती होते. तर मी त्यांना सांगितल्याप्रमाणे इथपर्यंत झालेलं आहे. पूर्ण पर्लिन लावून पत्र येतील. वारापासून पत्र्याचा शेड मारा सुरू होईल. उद्या उरलेलं इकडच्या आणि बिल्डिंगच्या पाठीमागचं होईल. तो आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी थका हूँ, उम्मीद पे दुनिया कायम है. दिल दुखा है मेरा लेकिन टूटा तो नहीं, उम्मीद का दामन छूटा तो नहीं. मिलते हैं कल.